नमस्कार सर्वांना. कसं चालू आहे? निवांत. हो इथं सावली जराशी सावलीला बसली ती. ही काय रोजच्यासारखं हो ह्यांचं चालू आहे. कोंबड्याच्या घरात बसून रवंत करायचं चालू आहे. ही इकडे बसल्या सावलीला. ह्यांना पाणी बिणी भरलेलं आहे बरं का. आता एक दीड 2 वाजले आणि सकाळी एक 3-4च अंडी घावली होती. आता म्हणलं चला बघून येऊया आणखी जरा अंडी. शेळ्यांना म्हणजे कुठं सावली भेटेल तिथं बसते ती. मोकळ्या सोडल्यानं कुठं सावली भेटेल तिथं बसते ती. काय नसतं यांचं. वाव, इथं 2 आहेत अंडी. कोंबड्या कुठे बी अंडी घालायला लागली त्या. आता मला दाखवते आज अंडी किती निघते. हे 2 निघाले त्या. कोंबड्यांचं पाणी संपलंय. दोन्ही भांड्यातलं पाणी संपलंय. त्यामुळं अगोदर इथं अंडी घरात ठेवूया आणि आधी त्यांना पाणी भरूया. का माहिती आहे का, धगलंय आहे. धगलंय असल्यामुळं त्यांना पाणी भरायला पाहिजे. सगळ्यांचं क्वाक 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 करायचं. चला मी आधी पाणी भरते. पाणी लई लागते उन्हाळ्यात बरं का. कोंबड्या सगळ्या आत बसले त्या. काळूला पण हवं इथं पाणी. सकाळी एक बादली पाणी मारलंय त्यामुळं गारव्याला बसलाय तरी पण तोंड वाचतोय. आणि हवं इकडं कोंबड्या कसं पाणी प्यायला लागले त्या. पाण्यासाठी मुरपण पडले. पाणी संपलंय. मी 11 वाजता पाणी भरून गेले होते आणि आता वाजले 2. पाणी पूर्णपणे संपवले. काय करते, शेळ्या पण जरा पेते ना एखाद्या वेळी, त्यामुळं पाणी लगेच संपून जाते. अंडी बाई किती आहे ती सरा. आपल्याला कमेंट आली होती अंडी कितीला जातात तुमच्यातली. तर अंडी ह्याच्या अगोदर विकत होतो 8 रुपयानं बरं का. 8 रुपयाने विकत होतो. मग त्याच्यानंतर आता काय झालं, आपण कोंबड्या वाढवले आणि 8 रुपयानं आपल्याला अंडी परवडत नाही ते. त्यामुळं अंड्यांचा रेट वाढवल्यात. अंडी आपण 10 रुपयाने केलेलं आहे आणि त्यामुळं अंड्याचा रेट आहे 10 रुपयानं. घरी काय जातील तेवढी जातील. नाही अंडी घरी गेली ना आपण बाजारात नेऊन विकतोय बरं का. आपल्याला एवढं काय म्हणजे हे लाजबीज वाटायचं काय टेन्शन नाही. कारण आपण करतोय काम म्हटल्यावर ते विकायला काय लाजायचं आहे ना. आणि त्यासाठी आपण बाजारात नेऊन सरळ अंडी विकतो. बाजारात 10 रुपयानं जाते ते. आता उन्हाळा असल्यामुळं कसं 9 रुपयानं, शक्यतो 9 रुपयानं. आणि आता काय झालं आहे हो का, बारीक तलंगांची पहिल्यांदा अंडी घालायला लागलेली. जरा बारीक आहे ते. आणि कालच्या वेळेस एकदाच मी तेवढं 8 रुपयानं अंडी दिले ते. नाहीतर अंडी सगळीच्या सगळी आपण 10 रुपयानं दिले ते आतापर्यंतची. मी जेवढी बाहेर बाजारात नेऊन जेवढी एक पण अंडी विकले ते ना, ते सगळे 10 रुपयानं दिले ते. तिथं पण एक कोंबडी बसली होती म्हणून म्हटलं चला बघूया आहे का अंडा. तर अंड्याला आपल्या इकडं रेट आहे 10 रुपयानं. 10 रुपयानंच देतोय आपण. कोंबड्या कुठं वाटेल तिथं अंडी घालते ते. हो आता हिथं आहे बघा. हो हे काय दिसलं का तुम्हाला? ही 5 झाली आणि आत एक आहे 7 अंडी आजची आहे. ते आणखी इकडे तर कागदात घालते ते का कुणास ठाव आहे. मी काय बघितलं नाही तिकडं. आता हे बघा, एक अंड क्रॅक झालं बरं का माझ्या हातातच. दिसलं काय तुम्हाला? तसं नाही दिसत. थोडंसं क्रॅक झालं इथं. हे बघा, हे दिसलं का? तर हे आपण घालूया काळूला. हे बघा दिसलं बघा, क्रॅक झालं. अंड्यावर अंडं आपटलं, क्रॅक झालं. आता अंडी तर आम्ही खात नाही म्हटल्यावर ह्या अंड्याचं काय करायचं आहे ना. काळू शेट एवढी राखण करतात. मग काळू शेटला पाहिजे ना. खंड्याला बोलवू काय? खंड्या या खंड्या. ह्याला काय सवय लावत नाही बरं का. ह्याला पहिल्यापासून सवय आहे अंडी खायचं. खंड्या या खंड्या. खंड्या या. फुटते का नाही? ए खाली घेऊ नको. खाली खाली होती. खाली घेऊ नको. खंड्या या रे. आता कुणाला शेळ्या बेळ्यांना येऊन देत नाही. खा पटकन खंड्या. कळ्या खा घे. खंड्या आला बघ. या खंड्या. शाण खंड्या. कसं बघतोय बघा तिरकं. आता जर ह्याच्याजवळ मी जर अंडे घ्यायला गेले ना, मला पण चावतंय ते. हे खा की. हे लागला शानपट्टी करायला. खायचं आहे का नाही? गोर करते मलाच आता. खा की रे. खंड्या आला बघ. कचकलंय म्हणून दिलं तर भाव मारायला लागलाय. काळू नको का?
आता हे मलाच का चावतोय काय मी करायला गेली तर आता ह्याला आता काय करायचं. धड खाईना पण आता इथे शेळ्यांना पण फिरकून देणार नाही कुणाला. खायचं का नाही बाबा. यो काळ्या यो शाणू काळ्या यो य इकडा. ते आता अंड जवळ येऊ देत नाही कुणाला. तुला ठेवूनच मी चूक केला सोड. अरे बाबा खाय की. फोडू का अंड. हे आता मी जर इथनं गेले तर ह्यो कुणालाही जवळ येऊन देणारा नाही. खाते खाते फुटलं बघ. खाकी माकडीच्या फुटलं या. मगाशीच भाकरी खाल्लाय पोट बरं. खाते. भीती वाटते ह्याचं पण मला. खा की रे. तर मी काठीनं घेते ती अंडे बाजूला सारखी काठीनं, नाही तर ती मला चावेल आहे ना. जास्तीच उसावर नको मला. आधीच मला भीती वाटते त्याचं. ह्या काठीनं सारखी बाजूला. जास्तीच काही तर मी पण काम करून सुटते. खाते कायम फुटलेला अंड त्याला घालतोय आणि खाईल म्हणून टाकलं तर ह्याला पण लय भाव मारा लागलाय आता ह्यो. नको झालंय आज त्याला. का रे काळ्या बरं नाही का काय काळ्या रे तुला. हो फुटलंय खा की. खा की काळ्या. हो 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 फुटले. खाते बरं नाही का काय काळ्याला आज. खाय लागलाय की. फुटीनं झालं वाटतं त्याला. फुटीनं झालं म्हणून तसं करायला. बस तूच घेतलास पातेल्यातनं खाली. मी काय करणार आहे. एखादं खाऊ दे आहे ना. आम्ही थंडी दिवसात ह्याला जरा घालतोय बरं का अंडी. कारण थंडी लई असते. कुत्रं बाहेर असते आणि त्यामुळे त्याला जराशी अंडी घालतोय. घालायला लागते ती बरं का. इतकं राखण करते आणि आमचं कुत्रं कायम बांधून असते त्यामुळं काय विषय येत नाही. आणखी एकदा ह्याला जिथं कोंबड्या अंडे घालते ते तिथं जवळ बांधलं होतं बरं. कावळा मांजर येऊ नये म्हणून. दिवसभर ह्योच अंडे फस्त करायचं त्यातले. म्हणून त्याला आता कोंबड्या असं साईडला असल्यावर त्या कोंबड्यांच्या साईडला बांधतोय जरा लांब. अंडी काय मी आता तुम्ही म्हणताला त्याला कशाला अंड्याची सवय हे लावता येते. तसं काय नाही बरं काय. ह्याला सवय आहे पहिलाच अंडे खायची. जन्मातच त्याचा गुण आहे अंडी खाणे. बस काय बायनो पाणी ताणवल्यात जाम. तर चला व्हिडिओ झाला लई मोठा. आणि अंडी किती निघाली. ही 5 आणि ती 2 7 आणि सकाळी 3 नेली होती. हो इथं 2 आहे ती आणि माझ्या वट्यात 5 आहे ती. शिस्त झोपा चालू आहे त्या. आणि मी आणली अंडी गोळा करून. हो बाई वट्यात अंडी आहे ती 6 अंडी आहे ती बरं का. 5 आहे ती म्हणजे आणखी. मी तुम्हाला दाखवते. फ्रीजमध्ये सगळी अंडी असणार. अंडी अंडी अंडी. आणि फ्रीज पण आपण अंड्यासाठीच घेतला आहे बरं का. खास अंड्यासाठीच घेतला आहे. इकडे फ्रीजमध्ये जास्त काही दिसणार नाही तुम्हाला. पण इकडं अंडी मात्र भरपूर दिसणार. कारण आपण हा फ्रीजच त्यासाठी घेतला आहे. तर ही अंडी जातात 10 रुपयाने बरं का. उन्हाळ्यात जरा बघून द्यावं लागतंय बरं का अंडी. गेल्या वेळेस मी 9 रुपयाने दिल्यात अंडी. तर थोडीशी होती 40 आणि लय म्हणजे लय ऊन पडलं होतं. मला पण बसायचा वैताग आला होता. तर ते अंडे मी दिले 9 रुपयानं. आता बघूया ही 50-60 अंड्याला जास्त आहे ते. आता अजून 2 दिवस काही जायचं होत नाही. आणि 2 दिवसांनी जायचं बघायचं कितीला जातात काय जातात. ऊन इतकं पडलं आहे म्हणून माझं झोपलं आहे कसं बघ निवांत झोपलं आहे. शिस्त झोपलं आहे शिस्त.